नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आता नोडल अधिकारी. मानवी श्वान संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाचे पाऊल. नाशिक भटकी जनावरे आणि श्वान कुत्रे यांच्यामुळे मानवी जीवनात निर्माण होणारा अडथळा तसेच वाढता मानवी श्वान संघर्ष टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 5/2025 सुमोटो याचिकेमध्ये दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना आता नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हा परिषद नाशिकचे शिक्षणाधिकारी प्राथमिक सरोज जगताप यांनी निर्गमित केले आहेत. का घेण्यात आला निर्णय? 7 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने भटक्या जनावरांमुळे दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव आणि मानवाचा श्वानांसोबत होणारा संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाने कंबर कसली असून शालेय स्तरावरूनच जनजागृती आणि नियंत्रण करण्यावर भर दिला जाणार आहे. या शाळांचा समावेश. हे आदेश जिल्ह्यातील खालील सर्व शाळांना लागू असतील: जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका शाळा, शासकीय व खाजगी अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळा, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक शाळा. मुख्याध्यापकांची भूमिका. नोडल अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या मुख्याध्यापकांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भटक्या प्राण्यांमुळे शालेय परिसरात किंवा परिसरात निर्माण होणाऱ्या समस्यांवर लक्ष ठेवणे आणि उपाययोजना करणे अपेक्षित आहे. या मोहिमेमुळे शाळा आणि परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.